वेलकम टू टुडेज क्लास. तुम्हाला माझा चेहरा दिसू शकणार नाही कारण स्क्रीन प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट क्लासला सुरुवात करूया. ही इमेज मोठी होते का उद्या मला नाही होते. So now see, today's motivational quote is: a mediocre idea that generates enthusiasm will go further than a great idea that inspires no one. ओके, म्हणजे काय माहिती आहे का, कधी कधी आहे ना, तुम्हाला असं खूप मोठी आयडिया असायची काही गरज नसते. खूप मोठी आयडिया असायला पाहिजे, जे म्हणजे की असे जगच बदललं पाहिजे, अशी आयडिया असायची काही गरज नसते. एक आपला छोटा कोणता पण विचार असला, छोटी आयडिया असला तरी पण चालेल. फक्त तो छोटा आयडिया असला तरी पण तो तुम्हाला तितकी शक्ती दिला पाहिजे. पण ओके, तुम्हाला त्याच्यावर तितका उत्साह असला पाहिजे की मला हे मिळवायचीच आहे गोष्ट. कसं म्हणून, म्हणजे की उत्साह निर्माण करणारा जे पण तुमचे कल्पना आहे ना, ते कोणती पण दुसरे उत्साह न निर्माण करणाऱ्या कल्पनेपेक्षा चांगली असते. ओके, कळलं तुम्हाला? आता बघा, ऍक्शन सेंटेन्सेस याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. ऍक्शन सेंटेन्स म्हणजे काय, अशी वाक्य ज्याच्यामध्ये आपण काय ना काय क्रिया करत असता, ऍक्शन करत असता. या टाईपचे ऍक्शन सेंटेन्सेस कोणकोणते आहेत बघा. फर्स्ट ऑफ ऑल, there are three sentences which are of continuous tense. I am playing, I was playing, I shall be playing. मागच्या क्लासमध्ये आपण बघलो होतं आय प्ले, आय प्लेड, आय शॅल प्ले, जे होते सिंपल चे. ओके, मग त्याच्यात सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर हे आहेत कंटिन्यूसचे. त्यामध्ये कंटिन्यूस प्रेझेंट, कंटिन्यूस पास्ट, कंटिन्यूस फ्युचर. मग आय एम प्लेइंग आहे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्स. आय एम प्लेइंग आहे कंटिन्यूस प्रेझेंट टेन्सचे. आय वॉज प्लेइंग कंटिन्यूस पास्ट टेन्स. आय शॅल बी प्लेइंग कंटिन्यूस फ्युचर टेन्स. ओके, मग एकदा हे तिन्ही वाक्य तुम्ही व्हॉट्सअपवर टाईप करा बरं. सर्वांनी व्हॉट्सअपवर तिन्ही वाक्य टाईप करा. सिद्धांत सर, शालिनी मॅम, गुड, बरोबर. बाकी सर्वांनी टाईप करा. ओके, तर मग बघा, सगळ्यात पहिलं आहे आय एम प्लेइंग. आता आय एम प्लेइंग या वाक्याचे आपल्याला काय करायचे आहे, 10 वाक्य बनवायचे आहेत. मग यासाठी आपण सब्जेक्टचा यूज करणार, जे की आहेत आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉईज. ओके, आणि मग या सब्जेक्टला आपण काय करायचं, याचा मिनिंग पण बघायचा. तर आय एम प्लेइंग म्हणजे मी खेळत आहे. बाकी सर्वांचा मिनिंग आपल्याला काढता येतो. यू म्हणजे तू, अर्थ बनणार तू खेळत आहेस. दुसरा यू म्हणजे तुम्ही, अर्थ बनणार तुम्ही खेळत आहात. ही म्हणजे तो, अर्थ बनणार तो खेळत आहे. शी म्हणजे ती, अर्थ काय होणार ती खेळत आहे. इट म्हणजे ते, अर्थ बनणार ते खेळत आहे. वी म्हणजे आम्ही, अर्थ बनणार आम्ही खेळत आहोत. दे म्हणजे ते, अर्थ बनणार ते खेळत आहेत. बॉय म्हणजे मुलगा. ओके, मिनिंग मुलगा खेळत आहे. बॉईज म्हणजे मुले, मिनिंग मुले खेळत आहेत. मग तुम्हाला या पूर्ण 10 वाक्याचा अर्थ काढता येणार ना. आय एम प्लेइंग मी खेळत आहे, यू आर प्लेइंग तू खेळत आहेस, यू आर प्लेइंग तुम्ही खेळत आहात, ही इज प्लेइंग तो खेळत आहे, शी इज प्लेइंग ती खेळत आहे, इट इज प्लेइंग ते खेळत आहे, वी आर प्लेइंग आम्ही खेळत आहोत, दे आर प्लेइंग ते खेळत आहेत, बॉईज प्लेइंग मुलगा खेळत आहे, बॉईज आर प्लेइंग मुले खेळत आहेत. आणि इतकंच नाही तर याच्यामधला ॲम इज
या प्रकारे म्हणल्यानं काय होणार, तुम्ही ह्याने एका स्पेसिफिक पद्धतीने मेथडने म्हणत नाही, त्याच्यामुळं आपल्याला जराशी अडचण जाणार आणि जेव्हा अडचण येते तेव्हा आपली प्रगती होत असते. ओके, त्यामुळं मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे लिहा म्हणत असतो, तुम्हाला विचारतो पण वेगवेगळ्या प्रकारे. ठीक आहे, कारण अडचण आली तरच प्रगती होणार. Isn't that right? So type this fast. Let's see which one of you will be able to type this faster than anyone else. First one is Shalini, then आवाज बरोबर येत नाही का? मी याचा व्हिडिओ पण तयार करत आहे आणि माझ्याकडे आहे ना आवाज चांगल्या म्हणजे की रेग्युलर स्पीडमध्ये असतो, म्हणून जर तुम्हाला ऐकायचा प्रयत्न करा. इथे कसं इंटरनेटची स्पीड नीट नसल्यामुळं होत असेल तसे, पण जर तुम्हाला काही कळालंच नाही तर याचा हा व्हिडिओ मी आज फक्त यूट्यूबवर सेंड करतो आणि तो तुमच्या सर्वांना पाठवतो, म्हणजे तुम्हाला आहे ना पुन्हा एकदा क्लासचं रिव्हिजन करता येईल. ओके, फक्त प्रयत्न करा. काय आहे का तुमच्याकडून प्रॉब्लेम येते याच्याकडे? आता मग बघा, आपण बघलं आय एम प्लेइंग म्हणजे मी खेळत आहे. आता बघू त्याचं निगेटिव्ह. ओके, प्रत्येक वाक्याचा निगेटिव्ह असतो, त्याचा क्वेश्चन तयार करता येतो आणि निगेटिव्ह क्वेश्चन पण. म्हणजे कसं, तर बघा आपण म्हणू शकता की तू खेळत आहेस आणि यालाच आपण आता नकारात्मक करायचं. मग काय म्हणू शकता, तू खेळत नाहीस. त्यानंतर मग आपण याचा क्वेश्चन तयार करायचा. ते कसं म्हणू शकता, मग तू काय खेळत आहेस. ओके, पण आता आपल्याला येस नो टाईप क्वेश्चन करायचा आहे. तू काय खेळत आहेस, हो नाही उत्तर येणार का नाही. मग हो नाही उत्तर यायचं असलेला प्रश्न कसा, तू खेळत आहेस का. यालाच नकारात्मक करायचं तर तू खेळत नाहीस का. मग बनवून बरं 10 वाक्य. आय एम नॉट प्लेइंग, यू आर नॉट प्लेइंग, यू आर नॉट प्लेइंग, ही इज नॉट प्लेइंग, शी इज नॉट प्लेइंग, इट इज नॉट प्लेइंग, वी आर नॉट प्लेइंग, दे आर नॉट प्लेइंग, बॉय इज नॉट प्लेइंग, बॉयज आर नॉट प्लेइंग. या वाक्याचा अर्थ आहे आय एम नॉट प्लेइंग म्हणजे मी खेळत नाही. तुम्हाला पूर्ण बाकीच्या 10 वाक्याचा अर्थ काढता येतो. ओके, मला माहित आहे, पण मी आता जरा वेळ सांगतो, तुम्ही पण या वाक्यांचा अर्थ सांगायचा प्रयत्न करा. बघा, हे सब्जेक्टचे अर्थ दिलं मी इथे. Wait a second. Okay. So meaning of the subjects are I, me, you, तू, you, तुम्ही, ही, तो, she, ती, it, they, we, आम्ही, they, ते, बॉय मुलगा, बॉयज मुले. मग अर्थ बघतो वाक्याचा. आय एम नॉट प्लेइंग, मी खेळत नाही. यू आर नॉट प्लेइंग, तू खेळत नाहीस. यू आर नॉट प्लेइंग, तुम्ही खेळत नाही. ही इज नॉट प्लेइंग, तो खेळत नाही. शी इज नॉट प्लेइंग, ती खेळत नाही. इट इज नॉट प्लेइंग, ते खेळत नाही. वी आर नॉट प्लेइंग, आम्ही खेळत नाही. दे आर नॉट प्लेइंग, ते खेळत नाहीत. बॉय इज नॉट प्लेइंग, मुलगा खेळत नाही. बॉयज आर नॉट प्लेइंग, मुले खेळत नाहीत. आता तुम्हाला या 10 वाक्यांचा अर्थ सांगता आला. ओके नाही, हे तुम्ही वहीवर लिहायचे, पहिलेचे 10 आणि या बारचे 10 वहीवर लिहायचे. आई वडिलांची सही घ्यायची आणि फोटो सेंड करायचा. व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो सेंड करायचा. हा तुमचा होमवर्क आहे. ओके, आता मग बघा या वाक्यांचे 4 वाक्य कसे बनतात ते. पहिल्यांदा आय एम प्लेइंग याचे 10 वाक्य तुम्हाला सांगतो. आय एम नॉट प्लेइंग याचे 10 वाक्य सांगलेले आहेत. एम आय प्लेइंग आणि एम आय नॉट प्लेइंग या दोघांचे आपण 10 वाक्य भरले नाही. हो की नाही, ते बघायचे. तुम्हाला आय एम, एम इज आर कोणत्या सब्जेक्ट सोबत कोणता यूज करायचा ते पाठ झालं. पाठ झालं नसेल तर तुम्हाला पहिल्यांदा टाईप करा म्हणलो, ते बार बार म्हणा आणि पाठ करून टाका, म्हणजे तुम्हाला 4 वाक्याचे 40 वाक्य करता येणार. आता आपण बघू ते 4 वाक्य कसे तयार करायचे. जर तुम्हाला फक्त आय एम अ टीचर, आय एम प्लेइंग एवढंच वाक्य दिलं, जर कोणी तुम्हाला आय एम प्लेइंग एवढंच वाक्य दिलं तर तुम्हाला त्याच्यापासून 4 वाक्य तयार करता येतील का. तर त्याच्यासाठी एक सूत्र आहे. 1 + 2, 1 + 2 + 3, 2 + 1, 2 + 1 + 3. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. एकदा व्हॉट्सअपवर टाईप करा सूत्र. 1 2 1 2 3 2 1 2 1 3 1 2 1 2 3
वाक्यामधला आय एम प्लेइंग याच्यातला सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब आहे एम आणि सी 3 म्हणजे नॉट, नॉट म्हणजे नोटी नॉट ते एक शब्द आहे. मग बघा 1+2 म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, याच्यातला सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब आहे एम, आय एम. 1+2+3 म्हणजे सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट, आय एम नॉट. 2+1 म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट एम आय. नंतर 2+1+3 म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट एम आय नॉट. ओके, आय एम नॉट, एम आय नॉट. आता याच्यातला हेल्पिंग वर्ब बदलू म्हणजे एम बदलू, एम एम, आणि तिथं फक्त वॉज लिहा. शब्द कसे बनतील सांगा बरं. आय वॉज नॉट, वॉज आय नॉट. जमले की नाही? पुन्हा एकदा ट्राय करू. इथं फक्त आता वॉजच्या ठिकाणी शाल लिहा, म्हणजे की एम जे हेल्पिंग वर्ब होता त्या ठिकाणी शाल लिहा. मग वाक्य कसे म्हणतात? आय शॅल नॉट, शॅल आय नॉट. जमलं? आता पुन्हा एकदा करा. इथं तुम्ही हेल्पिंग वर्बच्या ठिकाणी हॅव लिहा. ओके, म्हणजे 1+2 म्हणजे आय हॅव, 1+2+3 आय हॅव नॉट, हॅव आय नॉट. आता हॅवच्या ठिकाणी हॅड लिहा बरं. आय हॅड नॉट, हॅड आय नॉट. आता बघा तुम्ही इतके जास्त वाक्य बनवले इथे, इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे. काय केलता? फक्त 2 म्हणजे की हेल्पिंग वर्ब मध्ये चेंज केलता, आणि अनेक वाक्यांमध्ये असंच होणार आहे, तुम्हाला हेल्पिंग वर्ब मध्ये चेंज करायचं आहे. म्हणून या सूत्राला एकदा तुम्ही ध्यानात ठेवलंय की तुम्हाला कोणत्याही एका वाक्याला 4 वाक्यामध्ये निर्माण करता येणार, आणि तुमच्याकडे एकदा 4 वाक्य आले की तुम्ही 40 वाक्य बनवू शकता, हो की नाही? कारण एकदा 4 वाक्य आले की मग फक्त सब्जेक्ट चेंज करायचा, तुम्हाला 40 वाक्य बनवता येणार. म्हणून मी तुम्हाला म्हणत आहे हे सूत्र खूप महत्वाचं आहे, याला ध्यानात ठेवा आणि याचा बार बार सराव करा. आता बघा, सपने वो नहीं जो हम नींद में देखते हैं, सपने वो है जो हमें नींद ही नहीं आने देते. ठीक आहे? म्हणजे काय? तर माणसांना झोपीत खूप मोठे मोठे स्वप्न येतात, खूप चांगले येतात. इतकं घर होतं, पैसे होते, अशा गोष्टी होत्या, तशा गोष्टी होत्या, असं म्हणतात. ठीक आहे? पण ते स्वप्न नसतात. स्वप्न कोणते असतात? जे आपल्याला झोपूही देत नाहीत. झोपायचं म्हणलं की आठवण करून देतात, तुला इतकं मोठं व्हायचं, हे तुझं ध्येय आहे, वाचायला लाग, ओके, अभ्यास करायला लाग, असं म्हणून देणारे असतात. ओके, आजचे रायमिंग वर्ड्स आहेत बघा. बियर, डिअर, हिअर, वियर, फिअर, इयर, हिअर, लिअर, गिअर. सो प्लीज टाईप दिस इन द व्हॉट्सॲपमध्ये टाईप करायला लागा. बियर, BEAR बियर. डिअर, DEAR डिअर. हिअर, HEAR हिअर. वियर, WEAR वियर. फिअर, FEAR फिअर. year, YEAR year. Ear, EAR ear. Here, HEAR here. Lear, LEAR lear. Gear, GEAR gear. Okay. let me switch the internet. एकदा इंटरनेट बदलतो मी. ठीक आहे. आता आवाज बरोबर येत आहे का सांगा मला. ठीक आहे. तर मग बघा, आता पहिल्यांदा वाक्य आपण बघलं होतं आय एम प्लेइंग. आय एम प्लेइंगचे 10 वाक्य बघले. नंतर आय एम नॉट प्लेइंगचे 10 बघले. त्यानंतर एम आय प्लेइंग, एम आय नॉट प्लेइंग अशी याचे 2 वाक्य बनतात हे पण सांगलो. आता आय एम प्लेइंग हे सिंपल प्रेझेंटचं होतं. त्यानंतर येते सिंपल पास्ट.
आय वॉज प्लेइंग, मी खेळत होतो. मग आय वॉज प्लेइंगची 10 वाक्य कसे म्हणतात? आय वॉज प्लेइंग, यू वर प्लेइंग, यू वर प्लेइंग, ही वॉज प्लेइंग, शी वॉज प्लेइंग, इट वॉज प्लेइंग, वी वर प्लेइंग, दे वर प्लेइंग, बॉय वॉज प्लेइंग, बॉयज वर प्लेइंग. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग कोणता आहे? बदलणारा भाग आहे हेल्पिंग वर्बचा. मग आय वॉज, यू वेर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, वी वेअर, दे वेअर, बॉय वॉज, बॉयज वेअर. एकदा हे टाईप करा व्हॉट्सॲपवर. आणि आता हे पूर्ण 10 वाक्य आहे ना, मी तुम्हाला अर्थ सांगतो. आय वॉज प्लेइंग म्हणजे मी खेळत होतो. आता मग सब्जेक्टचा अर्थ आहे आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. या 10 सब्जेक्टचे आपल्याला मिनिंग बघायचे आहेत. मग म्हणजे की याचे मिनिंग कंप्लीट करायचे या वाक्यांचा. तर मग आय वॉज प्लेइंग मी खेळत होतो, यू वर प्लेइंग तू खेळत होता, यू वर प्लेइंग तुम्ही खेळत होते, ही वॉज प्लेइंग तो खेळत होता, शी वॉज प्लेइंग ती खेळत होती, इट वॉज प्लेइंग ते खेळत होते, वी वर प्लेइंग आम्ही खेळत होतो, दे वर प्लेइंग ते खेळत होते, बॉय वॉज प्लेइंग मुलगा खेळत होता, बॉयज वर प्लेइंग मुले खेळत होते. ओके, तुम्ही टाईप केलं सर्वांनी? यस, करेक्ट. आता बघा, या वाक्याला निगेटिव्ह केल्यानंतर हे वाक्य बनते आय वॉज नॉट प्लेइंग, मी खेळत नव्हतो. ओके, मग याची मिनिंग सांगतो मी तुम्हाला. आय वॉज नॉट प्लेइंग मी खेळत नव्हतो, यू वेर नॉट प्लेइंग तू खेळत नव्हता, यू वेर नॉट प्लेइंग तुम्ही खेळत नव्हते, ही वॉज नॉट प्लेइंग तो खेळत नव्हता, शी वॉज नॉट प्लेइंग ती खेळत नव्हती, इट वॉज नॉट प्लेइंग ते खेळत नव्हते, वी वेर नॉट प्लेइंग आम्ही खेळत नव्हतो, दे वेर नॉट प्लेइंग ते खेळत नव्हते, बॉय वॉज नॉट प्लेइंग मुलगा खेळत नव्हता, बॉयज वेर नॉट प्लेइंग मुले खेळत नव्हते. इथे सेम टू सेम आय वॉज, यू वेर, ही वॉज, शी वॉज, इट वॉज, वी वेर, दे वेर, बॉय वॉज, बॉयज वेर हेच यूज केले. सेम असणारा भाग आहे बघा नॉट प्लेइंग. काय बदल आहे का सर्व वाक्यांमध्ये? नाही, सगळीकडे नॉट प्लेइंगच यूज केला आहे. म्हणून एकदा तुम्हाला हेल्प वर्ब कशी यूज करायची ते कळालं की तुम्हाला या पूर्ण वाक्य बनवायला काय अडचण जाणार नाही. तुम्हाला फक्त मी एक वाक्य दिलं की तुम्हाला 10 वाक्य बनवता येणार. इजंट दॅट लाईक मॅजिक? आता याचे 4 वाक्य आहेत बघा असे. आय वॉज प्लेइंग, आय वॉज नॉट प्लेइंग, वॉज आय प्लेइंग, वॉज आय नॉट प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय वॉज नॉट प्लेइंग, वॉज आय प्लेइंग, वॉज आय नॉट प्लेइंग, आय वॉज प्लेइंग मी खेळत होतो, आय वॉज नॉट प्लेइंग मी खेळत नव्हतो, वॉज आय प्लेइंग मी खेळत होतो का, वॉज आय नॉट प्लेइंग मी खेळत नव्हतो का. याचे 4 वाक्य बनवण्यासाठी तुम्हाला एक सूत्र लागलं, एका सूत्राचा यूज करावा लागला. आठवलं का? 1 + 2, 1 + 2 + 3, 2 + 1, 2 + 1 + 3. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. हे टाईप पण करा. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. 1 2 1 2 3 2 1 2 1 3. केलं टाईप? आता बघा, एक म्हणजे सब्जेक्ट. वाक्यामध्ये आहे ना वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, तुम्ही पाठ केलेले, पण आय, यू, ही, शी, इट, वी, दे, बॉय, बॉयज या सब्जेक्टपैकी कोणता तर एक सब्जेक्ट वाक्यामध्ये असेल, जो की आहे आय. 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब. आता काळानुसार हेल्पिंग वर्ब बदलत असतात. इथं आपण हा कंटिन्यूस पास्ट टेन्सचं वाक्य म्हणजे की हेल्पिंग वर्ब असणार वॉज वेअर. आहे का? हो, वॉज हा हेल्पिंग वर्ब आहे. 3 म्हणजे नॉट. याचा अर्थ काही वेगळा नाही, फक्त NOT नॉट म्हणजे हा शब्द आहे इथं आपण यूज करता. वाक्य कसे म्हणतात बघा मग. आय वॉज प्लेइंग, आय वॉज नॉट प्लेइंग, वॉज आय प्लेइंग, वॉज आय नॉट प्लेइंग. 1 + 2 सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब आय वॉज. 1 + 2 + 3 सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट आय वॉज नॉट. 2 + 1 हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट वॉज आय. मग नंतर 2 + 1 + 3 हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट वॉज आय नॉट. वाक्य काय बनले? आय वॉज, आय वॉज नॉट, वॉज आय, वॉज आय नॉट. 1 2 1 2 3 2 1 2 1 3 सूत्रामध्येच आहे बघा. ओके, 1 2 1 2 3 2 1 2 1 3. आय वॉज, आय वॉज नॉट, वॉज आय, वॉज आय नॉट. ओके, केलं तुम्ही टाईप? या प्रकारे आपल्याला हे 4 वाक्य बनवता आले. आता या 4 वाक्याचे 40 बनवता येतात ना तुम्हाला? फक्त तुम्हाला हे ना कळायला पाहिजे वॉज वेअर कुठे यूज करायचं. मी एकदा म्हणून दाखवतो तुम्हाला. आय वॉज प्लेइंग, यू वेर प्लेइंग, यू वेर प्लेइंग, ही वॉज प्लेइंग, शी वॉज प्लेइंग, इट वॉज प्लेइंग, वी वेर प्लेइंग, दे वेर प्लेइंग, बॉय वॉज प्लेइंग, बॉयज वेर प्लेइंग.
I was not playing, you were not playing, you were not playing, he was not playing, she was not playing, it was not playing, we were not playing, they were not playing, boy was not playing, boys were not playing. Was I playing, were you playing, were you playing, was he playing, was she playing, was it playing, were we playing, were they playing, was the boy playing, were boys playing. Was I not playing, were not playing, were not playing, was he not playing, was she not playing, was it not playing, were we not playing, were they not playing, was the boy not playing, were boys not playing. कळालं? आता कोणाला काही प्रश्न असेल तर मला विचारा बरं. माईक चालू केलेला आहे मी, विचारा. ओके, तर तुम्हाला म्हणलं होतं मी कोणी काही उत्तर दिलं नाही, त्याच्यामुळे मी पुन्हा बंद केलं माहीत. आता आपण सुरुवात कंटिन्यू करू. एक रिडल देतो मी तुम्हाला, त्याचं उत्तर सांगायचा प्रयत्न करा. कॅन यू नेम 3 consecutive days without using the words मंडे, ट्यूजडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे. तुम्ही असे 3 दिवस सांगू शकाल का जे एकानंतर एक येतात पण ते खाली पेन नसले पाहिजे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. ओके, असे 3 दिवस सांगा जे एकानंतर एक येतात पण ते काय नसले पाहिजे? सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार. हे दिवस आहेत जे एकानंतर एक येतात, हो की नाही? पण असं कोणते दुसरे दिवस आहेत का जे एकानंतर एक येत असतात? सांगा बरं आन्सर. तुम्हाला जर पाठ झाला असेल तर तुमच्या मित्राला पण विचारायचं. ओके, याचा आन्सर आहे यस्टरडे, टुडे अँड टुमारो. काल, आज आणि उद्या. ठीक आहे, बरोबर ना? काल, आज आणि उद्या हे एकानंतर एक येणारे 3 दिवस आहेत. पण सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार याच्यापैकी कोणतेही नाही, हो की नाही? आता बघा, आपण बघलं आय एम प्लेइंग, त्यानंतर बघले आय वॉज प्लेइंग. आता पुढलेलं वाक्य आहे आय शॅल बी प्लेइंग. ओके, बघा, आय शॅल बी प्लेइंग म्हणजे मी खेळत असेल. आता मग याच्यामध्ये ध्यानात ठेवण्याची गोष्ट ही आहे की शाल कोणासोबत यूज करायचं. शाल कसं यूज करायचं? तर आय आणि वी सोबत शाल यूज करा, बाकी सर्वांसोबत विल यूज करा. बघा, आय शाल आणि वी शाल एवढंच, बाकी सर्वांसोबत विल. बघा, आय शाल, यू विल, he will, she will, it will, we shall, they will, boy will, boys will. बरोबर की नाही? सेम असलेला भाग काय आहे? बी प्लेइंग, की नाही तर प्लेइंग, हा भाग सेम टू सेम आहे. पण तुम्हाला एकदा शाल आणि विल कसं यूज करायचं सब्जेक्ट सोबत, कोणत्या ठिकाणी फरक पडतो हे कळालं की तुम्हाला याच्यातले पूर्ण वाक्य म्हणता येते. ओके, काय अवघड नाही. आता आय शॅल बी प्लेइंग म्हणजे मी खेळत असेल. याचे 10 वाक्य बघा. आय म्हणजे मी, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, बॉय म्हणजे मुलगा, बॉयज म्हणजे मुले. 10 वाक्य म्हणतात. आय शॅल बी प्लेइंग, मी खेळत असेल. यू विल बी प्लेइंग, तू खेळत असेल. यू विल बी प्लेइंग, तुम्ही खेळत असाल. ही विल बी प्लेइंग, तो खेळत असेल. शी विल बी प्लेइंग, ती खेळत असेल. इट विल प्लेइंग, ते खेळत असेल. वी शॅल बी प्लेइंग, आम्ही खेळत असाल. दे विल बी प्लेइंग, ते खेळत असतील. बॉय विल बी प्लेइंग, मुलगा खेळत असेल. बॉयज विल बी प्लेइंग, मुले खेळत असतील. ओके, आता आय शॅल नॉट बी प्लेइंग. आता इथं काय केलं आपण? निगेटिव्ह केलं. हेल्पिंग वर्बच्या नंतर नॉट लावायचं म्हणून सांगलं तर खूप विद्यार्थ्यांकडून ही चूक होते. त्यांनी
I shall not be playing, you will not be playing, you will not be playing, he will not be playing, she will not be playing, it will not be playing, we shall not be playing, they will not be playing, boy will not be playing, boys will not be playing. याचा मिनिंग आहे बघा, आय शॅल नॉट बी प्लेइंग म्हणजे मी खेळत नसेल. आता बघा इथे तुम्हाला शाल बी कोणासोबत कसं यूज करायचं ते एकदा कळालं की पूर्ण 10 वाक्य बनता येतात. याच्यात नॉट बी प्लेइंग तर सगळीकडे सेम टू सेमच आहे, हो की नाही? नॉट बी प्लेइंग म्हणून जरी तुम्हाला एकदा शाल बी कसं यूज करायचं ते कळालं की फक्त 4 वाक्य पाठ करायचे. आय शॅल बी प्लेइंग, आय शॅल नॉट बी प्लेइंग, शॅल आय बी प्लेइंग, शॅल आय नॉट बी प्लेइंग. या प्रकारे एकदा तुम्ही 4 वाक्य पाठ केले की तुम्हाला 40 बनवता येतात. का? कारण तुम्हाला सब्जेक्ट आणि हेल्पिंग वर्ब कसा यूज करायचा ते कळालं. मग बघा, आय शॅल नॉट बी प्लेइंग मी खेळत नसेल. ओके, एक सेकंड ना, मला स्क्रीन चेक करू दे. ओके, आय शॅल नॉट बी प्लेइंग मी खेळत नसेल. यू विल नॉट बी प्लेइंग तू खेळत नसतील. यू विल नॉट बी प्लेइंग तुम्ही खेळत नसाल. ही विल नॉट बी प्लेइंग तो खेळत नसेल. शी विल नॉट बी प्लेइंग ती खेळत नसेल. इट विल नॉट बी प्लेइंग ते खेळत नसेल. वी विल नॉट बी प्लेइंग वी शॅल नॉट बी प्लेइंग आम्ही खेळत नसाल. दे विल नॉट बी प्लेइंग ते खेळत नसतील. बॉय विल नॉट बी प्लेइंग मुलगा खेळत नसेल. बॉयज विल नॉट बी प्लेइंग मुले खेळत नसतील. आता याचे 4 वाक्य असे बनतात बघा. आय शॅल बी प्लेइंग, आय शॅल नॉट बी प्लेइंग, शॅल आय बी प्लेइंग, शॅल आय नॉट बी प्लेइंग. याच्यासाठी मदत केलेला सूत्र आहे 1 2 1 2 3 2 1 2 1 3. 1 म्हणजे सब्जेक्ट, 2 म्हणजे हेल्पिंग वर्ब, 3 म्हणजे नॉट. याच्यातला सब्जेक्ट आहे आय, हेल्पिंग वर्ब आहे शाल. काय आहे? शाल, बी नको, शाल. आणि 3 म्हणजे नॉट. नॉट म्हणजे नॉट, एन नॉट नॉट, ती स्पेलिंग आहे, शब्द आहे. बघा मग वाक्य कसे म्हणतात. 1 + 2 सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब आय शाल, तेवढंच आहे आय शाल. हे बी ला घ्यायचं नाही, फक्त म्हणायचं आय शाल. 1 + 2 + 3 सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस नॉट आय शाल नॉट. 2 + 1 हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट शाल आय. 2 + 1 + 3 हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस नॉट शाल आय नॉट. बनले की नाही? 1 2 1 2 3 2 1 2 1 3. आय शॅल नॉट, शाल आय शाल आय नॉट. सेम टू सेम भाग असणारा भाग आहे बी प्लेइंग. म्हणून तुम्ही एकदा हे सूत्र पाठ केलं की तुम्हाला अनेक वाक्य बनवता येतील. बघा, आजचा होमवर्क आहे आय एम प्लेइंग, आय वॉज प्लेइंग, आय शॅल बी प्लेइंग. या प्रत्येक वाक्याची तुम्हाला 40 वाक्य लिहायचे आहेत. आणि 40 वाक्य लिहून आई वडिलांची सही घ्यायची आहे खाली. ओके, आणि त्याची फोटो ग्रुपवर सेंड करायची. हे कंपल्सरी आहे, म्हणून सर्व विद्यार्थ्यांकडून हे उत्तर आले पाहिजे. कळालं? आता बघा, आजची गोष्ट आहे लुकिंग ॲट मिरर. वन डे ऑल द एम्प्लॉईज रीच द ऑफिस and they saw a big advice on the door, on which it was written, "Yesterday, the person who has been hindering your growth in this company passed away. We invite you to join the funeral in the room that has been prepared in the gym." ठीक आहे? तर मग काय झालं माहिती आहे का? एक गोष्ट आहे आणि या गोष्टीमध्ये एक कंपनी होती. त्या कंपनीमध्ये आहे ना, सगळेजण आले. कामाला आल्यानंतर सकाळी सकाळी त्यांना तिथंच दरवाजावर एक नोट दिसली. एक नोट लिहिलेली होती आणि त्या नोटवर लिहिलं की काल जो व्यक्ती तुम्हाला आहे ना, तुम्ही काम करत असताना खूप काय परेशान केला, त्याचं आज आहे ना अंत्यसंस्कार करणार आहोत आपण. ठीक आहे? त्यामुळे सर्वांनी जिममध्ये यावे. आता असं म्हणल्यानंतर माणसं दुःखी होणारच ना, हो की नाही? पण त्या नोटवर काय लिहिलं? काल जेव्हा तुम्ही काम करताना तुम्हाला खूप परेशान करणारा जो माणूस होता, त्याचा अंत्यसंस्कार. ओके, मग तसं म्हणल्यानंतर द्विधा परिस्थिती येणार. इन द बिगिनिंग दे ऑल गॉट सॅड फॉर द डेथ ऑफ वन ऑफ देअर कलिग्स, but after a while they started getting curious to know who was that man who hindered the growth of his colleagues and the company itself. The excitement in the gym was such that the security agents were ordered to control the crowd within the room. सुरुवातीला सगळेच जण दुःखी झाले की अरे, आपला जो सहकार आहे, आपला जो कलिग आहे, आपल्यासोबतच जो काम करणार आहे, त्याचा मृत्यू झालेला आहे. म्हणून खूप जण सगळेजण दुःखी झाले. पण जराशा वेळानंतर सगळेजण आता विचार करायला लागले की अरे, कोण आहे तो माणूस जो की मी काम करताना मला अडथळा आणला? कोण असेल तो? मी काम करत असताना मला परेशान केलता. आणि मग एक्साइटमेंट इतकी झालती की खूपच झालती. जिममध्ये तिथं सिक्युरिटी बोलावं लागली.
सगळ्या माणसांना कंट्रोल करण्यासाठी. The more people reached the coffin, the more excitement heated up. Everyone thought, who is this guy who was hindering my progress? Well, at least he died. One by one, the thrilled employees got closer to the coffin, and when they looked inside, they suddenly became speechless. ठीक आहे. आणि जसे जसे जास्त माणसं कॉफिनच्या जवळ जाऊ लागले, तसे तसे आहे ना सगळेजण उत्साह व्हायला लागले की कोण आहे गडी तो माणूस ज्यानं मला आहे ना माझं काम करू द्यायला नाही. वेल, त्यानं मेला असं म्हणायला लागले सगळेजण. ठीक आहे. पण जसं एक एक माणूस त्या कॉफिनच्या जवळ घ्यायला लागला आणि त्याच्या मधी बघला, तसं सगळेच जण आहे ना आश्चर्यचकित झाले. जसं बघलं तसं आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी काही बोलूही शकले नाही. They stood nearby the coffin, shocked and in silence, as if someone had touched the deepest part of their soul. There was mirror inside the coffin. Everyone who looked inside it could see himself. Okay? सगळेच जण आश्चर्यचकित झालते आणि जसं की त्यांच्या कोणीतर मध्ये आत्मामध्ये बघलेलं आहे. जे मध्ये त्या कॉफिन मध्ये काय होतं, एक आहे ना आरसा होता. जो पण व्यक्ती जाऊन मध्ये बघायचा त्याला कोण दिसायचं, स्वतःचा चेहरा दिसायचा. There was also a sign next to the mirror that said, there is only one person who is capable of setting limits to your growth. It is you, who are the only person who can revolutionize your life. You are the only person who can influence your happiness, your realization and your success. ठीक आहे. तिथं त्या आरशाच्या बाजूला एक नोट पण लिहिलेली होती. त्याच्यावर लिहिलं की या जगात एकच मनुष्य आहे, एकच माणूस आहे जो की तुम्हाला तुमच्या ग्रोथवर तुम्हाला मोठं होण्यावर थांबवू शकतो तुम्हाला, आणि ते आहे तुम्हीच. तुम्हीच असे माणूस आहात जे की तुमचं स्वतःचं आयुष्य बदलू शकता. तुम्हीच असे माणूस आहात जे की स्वतःला तुम्ही आनंद देऊ शकता. तुम्हाला आहे ना तुमचं पण जे काही ध्येय आहे ते मिळवून देऊ शकता. You are the only person who can help yourself. Your life does not change when your boss changes, when your friend changes, when your partner changes, when your company changes. Your life changes when you change. When you go beyond your limit beliefs, when you realize that you are the only one responsible for your life. The most important relationship you have is the one you have with yourself. ठीक आहे. तुम्ही स्वतःला मदत करू शकता. तुमचं आयुष्य तेव्हा चेंज होत नाही जेव्हा तुमचा बॉस चेंज होतो. तेव्हा चेंज होत नाही जेव्हा तुमचे मित्र चेंज होतात. तेव्हा चेंज होत नाही जेव्हा तुमचा पार्टनर चेंज होत असतो. नाहीतर तेव्हा चेंज होत नाही जेव्हा तुमची कंपनी चेंज होते. तुमचं आयुष्य तेव्हाच चेंज होते, तेव्हाच बदलत असते जेव्हा तुम्ही बदलता. तुम्हाला जे लिमिट आहे, तुम्ही जे म्हणता सर मी इतकाच वेळेस अभ्यास करू शकतो, त्या गोष्टीला कोण बदलू शकते? मी नाही. त्या गोष्टीला तुम्ही स्वतःच बदलू शकता जेव्हा तुम्हाला कळेल की जेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्याल की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची रिलेशनशिप, सगळ्यात महत्त्वाचं नातं हे कोणासोबत आहे. म्हणून जर कोणालाही प्रश्न विचारला तर त्यांनी काय म्हणतील? नवऱ्याला विचारलं तर त्यांना म्हणेल आहे ना सगळ्यात महत्त्वाचं नातं बायकोसोबत आहे. नाहीतर म्हणतील माझा आईवडिलांसोबत आहे. हो की नाही? पण तुम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विचारता की या जगामध्ये, या विश्वामध्ये सगळ्यात महत्त्वाचं नातं तुमच्या स्वतःसोबतच आहे. तुमचं नातं तुमच्या स्वतःसोबत आहे. कारण तुम्हीच स्वतःच तुमचं आयुष्य बदलू शकता, दुसरं कोणीच नाही. ओके. इतकं सांगतो आणि आजचा क्लास थांबवतो. या व्हिडिओला मी यूट्यूबवर सांगणार, सेंड करणार, म्हणजे की तुम्हाला जे पण काही प्रॉब्लेम्स आले ते आवाजामध्ये येते, तुम्ही पुन्हा एकदा व्हिडिओ बघू शकणार आणि त्या प्रॉब्लेम्स दूर निघून जातील. आणि तो व्हिडिओ बघतानाच लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. इतकं सांगून आजचा क्लास इथेच थांबवतो. थँक्यू फॉर रनिंग टुडेज क्लास. बाय. हॅव अ नाईस डे. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टाटा. बाय बाय. वन्स अगेन गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड इव्हनिंग, गुड नाईट. सी यू इन द नेक्स्ट क्लास. टाटा.